जम्मूपासून गुजरातपर्यंत पाकिस्तानकडून ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे वारंवार हल्ला सुरू. मात्र भारताने हे सर्व हल्ले यशस्वीरित्या उधळून लावत प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक लॉन्चिंग पॅड्स आणि संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानने दिल्लीवर फतेह 2 क्षेपणास्त्र डागले, परंतु भारताने ते सिरसाजवळ हवेतच नष्ट करून मोठा अनर्थ टळला. गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानी शस्त्र ड्रोन घुसल्याचे आढळले. भारतीय सुरक्षा दलाने ते त्वरित पाडून पाकिस्तानचे प्रयत्न पुन्हा फसवला. पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला असताना परभणी, बुलढाणा व जालना जिल्ह्यामध्ये ड्रोन सदृश वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांची चौकशी सुरू आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रतिबंधित भागात प्रवेश केल्यास थेट गोळीबार करण्याचे आदेश. मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा. सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 11 मे पासून बाहेरून नारळ, माळ किंवा प्रसाद आणण्यास बंदी. LOCवर 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्राची मुरली नाईक यांच्यासह 2 जवान शहीद झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, राज्य हाय अलर्टवर असून पाकिस्तान हा एक दहशतवादी देश असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. राज ठाकरे यांनी भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द केले. नागरिक व सैन्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. टिटवाळा येथे 21 वर्षीय महिलेस अंमली पदार्थ देऊन 1 महिना अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. 2 महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. तणावामुळे देशातील उड्डाण सेवा प्रभावित झाली असून मुंबई, दिल्लीहून बिहारला जाणारे प्रवाशांनी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 14 मे पर्यंत अनेक फ्लाइट्स रद्द. यंदा महाराष्ट्रभर 11वी साठी प्रवेश प्रक्रिया सेंट्रल ऑनलाईन सिस्टीमद्वारे असून सर्व विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये ठेवण्यात आले. भगनानी फिल्म्सच्या ऑपरेशन सिंदूर चित्रपटाच्या घोषणेमुळे वाद निर्माण झाला. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर रिलीज झाल्याने नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली. वाढत्या वाहतूक समस्येमुळे कुर्ला परिसरातील सदाशिव गोविंद बर्वे मार्गावर 13 मे ते 12 ऑक्टोबर दरम्यान नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तान जिंदाबाद अशी पोस्ट केल्यामुळे पुण्यातील 19 वर्षीय मुलाला अटक. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई झाली. नौदलाने 26/11 हल्ल्याप्रमाणे पाकिस्तानकडून पुन्हा घुसखोरी होण्याचा इशारा दिला. महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पुण्यात बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून तपास सुरू केला. पालघरमधील ट्रॅव्हल फार्म्सच्या मालकाला दिल्लीतील एजंटने बनावट बुकिंगच्या माध्यमातून 12 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 98,680 तर चांदी 99,000 प्रति किलो. कोविड काळातील BMCच्या खिचडी योजनेत 14,57,00,000 रुपयांचा अपहार प्रकरणी 8 आरोपींवर चार्जशीट दाखल. तपासात समोर आले की 6.27 कोटींचा घोटाळा केवळ अन्न पॅकेट्समध्ये झाला. पुढील चौकशी सुरू आहे.